हे जे एखाद्या स्पेशलिस्टकडे गेले असते पहिले दिवशी एमआरआय काढून दिला L4 L5 L4 दाबला एमआरआय केला याच्या नाही सर मला दुखतंय हा दुखला नाही हे बघ हिना दुखते काम काय करता हिना दुखली का हिना दुखली हा कुठून बसा मांडी घाला मांडी आता तुमच्या कमरामध्ये तुमचा जो स्पायनल कॉर्ड आहे L4 L5 S1 आता त्या दोन्ही ठिकाणी वरची खाली सरकली डिग सरकून तुम्हाला कमीत कमी 2 ते 5 वर्ष झाली कधीतरी कमरावर पडले आदळले याच्या आधी तुम्हाला टिच भरायची कमरामध्ये चमक भरायची 2-3 महिन्यात पण त्याच्यावर तुम्ही एखादी गोळी खाल्ली इंजेक्शन घेतलं तर बरं होऊन जायचं पण आता काय झालं त्याच्यावर कार्टिलेज आहे ते फाटून बाहेर आलं 4थ्या आणि 5व्या गादी बाहेर आल्यामुळे ती सायटिका नावाची जी नस असते ती दाबली गेली तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून खुब्यापासून मांडीला मांडीपासून पोटीपासून टाचीला होतं म्हणून जास्त उभं राहिले जास्त मांडी घातली जास्त गुडघ्यावर बसले पायाला कमरापासून कळ लागते रग लागते चढ पडतो बदे पडतो बसून उठले गप्पातून उठले का असं वाकडं चालतात त्याच्यानंतर थोड्या वेळाने सरळ थोडं करत यालाच म्हणतात सायटिका हा प्रकार झाला लिमिटपेक्षा जास्त झटका बसल्यामुळे लिमिटपेक्षा जास्त वजन होतं कार्टिलेज बाहेर आलं आता जेव्हा डिग पोझिशनला जाईल कार्टिलेज बाहेर आलेल्या लेवलला येईल तेव्हा शिकले पण हा जो प्रकार आहे 80%च रिकवर होतो 100% होत नाही म्हणजे जगातून कुठं जा 20% हा प्रॉब्लेम तुम्हाला मरेपर्यंत राहील म्हणजे ज्या दिवशी तुम्ही परत 100% रिकवर झाला ज्या दिवशी तुम्ही 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचललं तर परत गाडी सरकते सूज वाढते नजरली जाते म्हणजे मला हे जे मी तुम्हाला येऊन पुढे जे नियम सांगतोय ते आयुष्यभर लक्षात ठेवायचे जर तुम्ही हे नियम तोडले हा त्रास मला 1001% परत होईल पण तुम्ही जे मी सांगितलेले नियम राहिले तुम्हाला आयुष्यभर हा त्रास होणार नाही याची गॅरंटी माझी पण तुम्ही हे जे मी सांगितलेले नियम 15 दिवसातच तोडले तर 15 ते 20 दिवसात परत त्रास होईल याची गॅरंटी पण माझी ते नीट लक्षात ठेवा 15 ते 20 किलोच्या पुढे वजन उचलायचं नाही जर उचलायचं येतं का LS बेल्ट येतो कमराचा तो बेल्ट लावूनच वजन उचलायचं वाकून जास्त काम करायचं नाही वाकून वजन उचलायचं नाही बसताना झोपताना 30 डिग्रीत बसायचं किंवा झोपायचं नाही खुर्चीवर बसले तुम्ही काय करता शीट पुढे घेऊन पाय ठेवला ठेवून खुर्ची ठेवून बसणार झोपणार बसणार पुढे कधी कधी नाही आमटी बघता येतो पाय पुढे घेऊन शीट पुढे घेऊन बसतो 30 डिग्री तसं बसायचं चुकून पण नाही पालतो झोपायचं नाही मोपेड गाडी चालवता का मोटरसायकल चालवता मोटरसायकल तर थोडे दिवस 15 ते 20 का महिनाभर बेल्ट लावूनच गाडी चालवा आंबट मात्र थोडे दिवस खाऊ नका गॅस ऍसिडिटी होईल असं काही पदार्थ खाऊ नका त्याच्याने त्रास वाढतो याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल ते थर्ड स्टेजच्या आत असेल थर्ड स्टेजच्या पेक्षा जास्त असेल तर मग त्याचा MRI करून बघावं लागतं समजलं पण जसं जसं कार्टिलेज लेवलही डिस्क पोझिशनला जाईल हा प्रकार कव्हर होईल मरेपर्यंत जरी याच्यातून बाहेर गोळ्या औषध खात बसले तर परमनंटली बरा नाही होत याला एक तर हा पर्याय डिस्क सेटिंग करणं दुसरा थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर याचं ऑपरेशन करतात डॉक्टर नुसतं नाशिकमध्ये दिवसाला कमीत कमी 50 ऑपरेशन होतं नुसतं दिवसाला 50 पैकी माझ्या 40 ऑपरेशन सहज कॅन्सल होतं पण मग पेशंटला योग्य पत्ता योग्य वेळी भेटत नाही आता जेवढे पण फॅमिली डॉक्टर आहे त्यांना एखाद्या ऑपरेशनला हे करायचं आहे रेफर करायचं आहे ते एखाद्या डॉक्टरने ऑपरेशन केलं मग त्याला ते टक्केवारी भेटते मग तो टक्केवारीवालाच देईल पण मग तो त्याचा फायदा होईल पेशंटचा फायदा नाही बघणार असं हे जे मी तुम्हाला सांगितलं हे LS फाईनचा MRI मध्ये स्पष्ट दिसतं माझ्यामध्ये तुम्हाला थोडंफार नॉलेज असेल पण याच्यातून का नाही याच्या आधी कोणी सांगितलं नाही का तुम्हाला काय झालं असेल काय नाही किंवा एवढे जे मी नियम पद्धती सांगितली काही सांगितलं नाही जर तुम्ही जसं एकदा डायबिटीज BP आजार लागला तर तुम्हाला गोळी खाऊन पण डायबिटीज आजार गोळी खाऊन पण तुम्हाला गोड नाही खाता येत आयुष्यभर तसं तुम्हाला हा मणक्याचा आजार एकदा लागला तो आयुष्यभरासाठी लागला तुम्हाला ट्रीटमेंट घेऊन पण नियमात राहायचं तुम्ही नियम तोडला की तुम्हाला हा त्रास परत होणार हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे बरोबर हेच बरेच पेशंट समजून घेतो म्हणजे मला काय म्हणायचं तुम्ही एकदम माझ्याकडे ट्रीटमेंट केली तर आयुष्यभर माझ्याकडे काय कोणत्या डॉक्टरने गेले नाही पाहिजे
बरोबर, पण ते कधी शक्य आहे हे नियम पाळले असं आहे. रिलॅक्स. खुशाल बाबा माझ्याकडे जाऊन खालचं पाय सोडू. आता हा जो तुमचा व्हिडिओ बनवला हा तुम्हाला आयुष्यभर माझ्या लिंकवरती भेटेल. पण तुमच्यासोबत बाकीचे तुमच्यासारखे जे पेशंट आहे ते त्यांनी जे हा एवढा नियम जरी पाळला तर घरचे घरी 50 ते 60% बरे होणार. खालचा पैसा आणि होत आहे का असे. आणि जवळ 80% डॉक्टर पेशंटला नियमच सांगत नाही नेमकं कोणत्या आजारात काय नियम पाळायचे. सायकडे डॉक्टर याला बेल्ट पहिले घ्या. अच्छा, नाही तर तुम्ही अजून वाकडे होऊन जाशाल. तुम्ही न कळत वाकडे चालता दिसतंय काय. हो त्रास तेवढा होता. खालचा पाहिजे मला पहिल्या दिवशी MRI काढून दिला. MRI करा, 2-1,000च्या गोळ्या खा, ब्लड रिपोर्ट वगैरे काढा, चालेल. पायकडे डोकं मला माहितीच नव्हतं सर हे हॉस्पिटल. मित्रांनी सांगितलं. सुजल